नमस्कार, मी मीनाज वर्ल्ड चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज दत्त जयंती आहे आणि तिथीनुसार आमच्या लग्नाचा वाढदिवसच आहे। आम्ही सकाळी देवाची पूजा वगैरे केली आणि आता ह्यांना सुट्टी आहे। आज आम्ही थोडंसं दत्तांच्या मंदिरात पाया पडायला निघालोय। चला मग आता हे कुठल्या मंदिरात घेऊन जातात। आम्ही आमच्या घरापासून जवळ असलेल्या तळेगाव येथील दत्त मंदिराच्या दर्शनासाठी गेलो होतो। भरपूर अशी रांग होती दर्शनाची। खूप मोठं नाही, छोटंच दत्तांचं मंदिर आहे, पण दत्तांचं मंदिर आहे हेच महत्त्वाचं ना। अनेक भाविक दत्त जयंतीमुळे खूप गर्दी होती आणि महाप्रसादही होता तिथे, त्यामुळे जास्तच लाईन होती। आम्ही लाईनीमध्ये उभं राहून दत्तांचं दर्शन घेतलं। दत्त जयंती हा दिवस आमच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। 2001मध्ये दत्त जयंतीला आमचं लग्न झालं होतं आणि आज लग्नाला 22 वर्ष पूर्ण झाली। म्हणून आम्ही दरवर्षी दत्त जयंतीला दत्तांच्या मंदिरात जातो। नाही भेटलं तर घरातल्या देवाच्या पाया पडतो, पण दत्त मंदिरात जातोच। मागच्या वर्षी आम्ही दत्त जयंतीला पुण्यातल्या नारायणपूर इथे दर्शनाला गेलो होतो। तिथीनुसार दत्त जयंतीला आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असते। ती आम्ही देवाच्या आशीर्वादाने दर्शन घेऊन साजरीही करतो। घरात गोडाधोडाचं जेवण बनवतो। पण 29 डिसेंबरला आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असते। म्हणजे 2001ला जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा 29 तारखेला दत्त जयंती होती। त्यामुळे मग माझ्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आम्ही दोन वेळा साजरी करतो। आम्ही दत्तांचं दर्शन घेतलं आणि नंतर मग तिथे महाप्रसादाचाही लाभ घेतला। मस्तपैकी आम्ही चौघं तिथे छान जेवलो। त्यानंतर मग आम्ही ही मेमरी तशीच राहावी, आजचा दिवस ध्यानात राहावा म्हणून एका स्टुडिओमध्ये गेलो आणि मस्त फॅमिली फोटो काढून घेतला। बरेच वर्ष आम्ही स्टुडिओमध्ये फोटो काढले नव्हते। नेहमी मोबाईलमध्येच आपण फोटो काढतो आणि मग स्टुडिओमध्ये जात नाही, म्हणून मग अगदी आवर्जून आम्ही स्टुडिओमध्ये जाऊन छानपैकी एक फॅमिली फोटो काढला। नंतर मग आम्ही घरी आलो।
आता आम्ही घरी आलो आहे आणि मस्तपैकी दर्शन घेतलं दत्तांचं आणि छान मस्त जरा फोटोशूट वगैरे केलं फोटो स्टुडिओमध्ये जाऊन आणि आता घरी आलो आहे. आता आराम करायचा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.